नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याकडून चौकशीचे संकेत, तर महापौर शारदा खेडकर यांची आगीच्या सर्व प्रश्नांवर चुप्पी. महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, अग्निशमन दलाच्या ढिसाळ कारभारावरून आमदार खंडेलवाल यांनी फायर ऑफिसरला झापले. अकोल्यात भीषण अग्नितांडव, गांधी रोडवरील 6 दुकाने जळून खाक, 1 कोटींचे नुकसान. दुसऱ्यांचे ऑडिट करणाऱ्यांचेच फायर ऑडिट करा. कोतवाली आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनावर टीकेची झोड. हाकेच्या अंतरावर असूनही गाड्या उशिरा का? विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांचा सवाल आणि उपस्थित केली घातपाताची शंका. आता सविस्तर बातम्या. अकोल्याच्या महापौर शहर सुधार आघाडीच्या नेत्या शारदा खेडकर यांनी आज भीषण आगीच्या ठिकाणी पाहणी दौरा केला, पण RRCच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी या सर्व प्रकरणात महापालिकेची चूक असेल तर चौकशी करण्याचे वचन देत राज्य सरकारकडे मदतीची मागणी करण्याचे वचन दिले. शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत महापालिका अग्निशमन दलाच्या ढिसाळ नियोजन शून्य आणि बेजबाबदारपणा उघड झाला. त्यामुळे अकोल्याचे व्यापारी संतप्त आहेत. महापालिकेला कर कशाचा द्यायचा असा प्रश्न व्यापाऱ्यांचा आहे. इतकेच नाही तर ज्यांचे दुकाने या आगीत जळलीत त्यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. पानी की गाड़ी टाइम पे पहुंचती थी ना, हमारी किसकी दुकानें जल गई थी इसमें से. ये सबसे बड़ी लापरवाही महानगर पालिका के. एक भी गाड़ी भरी हुई नहीं थी उनकी, एक भी गाड़ी भरी हुई नहीं. इमरजेंसी सर्विस है, चारों गाड़ियां भरे हुई रहने को उनकी आधे आधे घंटे में मैंने जाके पानी गाड़ी लाया रात को 2:40 पे लोग घर को फोन आने के बाद जब से प्रशासन ने जाके उनको वहाँ से भेज के लाना पड़ा. वही गाड़ी आने वाले 15-20-25 मिनट वाले दूसरी गाड़ी आ रही. क्या व्यवस्था है? मेरा बोलना इतना ही, आप सब की गाड़ी कैसे हम गाड़ी मेरा 25-30 लाख का पानी बिचारे का कितना बड़ा. आगीत सर्वस्व नष्ट झालेल्या या हताश व्यापाऱ्यांना अग्निशमन दलाने वेळीच मदत केली नाही. त्यामुळे त्यांचा रोष वाढता आहे. लागलेली आग आणि अग्निशमन दलाच्या ढिसाळ कारभारावर महापौर शारदा खेडकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया आज दिली नाही. मॅडम, तुम्हाला नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. या भीषण आगीवर कौवर गोपालदास संतानी, धर्मेंद्र आनंदानी, पवनदास आनंदानी, ओमप्रकाश, गिरीशभाई टकराणी, शेख सादिक आणि शेख फैजान या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मनपाची चूक असेल तर कारवाईचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर त्यांनी व्यापाऱ्यांना धीर देत मदतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. सर, कालच्या या अग्नितांडवामध्ये व्यापाऱ्यांचं करोडोंचं नुकसान झालं. मग प्रशासन तातडीने काय मदत करणार आहे? नाही, याच्यामध्ये मदतीसारखं जर जे करता येईल ते आपण करू, परंतु ही जी आग लागली याच्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून तर त्यांना काही मदत होऊ शकत नाही, परंतु शासन स्तरावर जर काही करता आलं, नियमात बसलं तर 100% मदत करू. बरं, काल जेव्हा आग लागली त्याच्यानंतर कॉल केल्यानंतरही 1 ते 1.5 तासांनी अग्निशमन दलाची गाडी यायची. मग एवढ्या वेळ यंत्रणा काय करत होती? 1-1.5 तास नाही आहे, 50 मिनिटांनी गाडी आली म्हणे, सगळे लोक सांगत आहेत. त्याच्यावर आपण आता सगळी त्यांचं म्हणण्याचं चौकशी करून आणि ज्या याच्यामध्ये अव्यवस्था आहेत आणि तो याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई करू आणि ह्या सगळ्या व्यवस्था सुव्यवस्थित करण्याचा पुढच्या याच्यामध्ये प्रयत्न करू. गांधी रोडवरील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या लागून असलेल्या 6 दुकानांना शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत व्यापाऱ्यांचे अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व प्रकरणात महापालिका फायर ऑफिसरची चूक पाहता आमदार वसंत खंडेलवाल यांनी आयुक्तांसमोर फायर ऑफिसला चांगलेच झापल्याची चर्चा आहे.
शहरातील अतिशय गजबजलेल्या गांधी रोड परिसरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला लागून असलेल्या 6 दुकानांना शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत व्यापाऱ्यांचे अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या संथ कारभारामुळे ही हानी वाढल्याचा आरोप संतप्त व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर अग्निशमन केंद्र असतानाही यंत्रणा वेळेवर न पोहोचल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याविषयी आमदार वसंत खंडेलवाल यांनी घटनास्थळी पाहणी करताना फायर ऑफिसर यांच्या चुकीमुळे ही आग फोफावल्याचे दाखवून दिले. इतक्यावर आमदार वसंत खंडेलवाल थांबले नाही. त्यांनी पुरावा देत महापालिका फायर विभागाने कॉल अटेंड केले नाही. त्याचबरोबर फायर ऑफिसर यांचा ढिसाळ नियोजनाचा पाढाच आयुक्तांसमोर मांडला. कधीही अधिकाऱ्यांवर न ओरडणारे आमदार वसंत खंडेलवाल यांनी व्यापाऱ्यांच्या झालेले नुकसानात पाहता फायर ऑफिसरची चांगलीच खरडपट्टी काढली. सिटी कोतवाली चौकात लागलेल्या आगीत 6 दुकाने जळून खाक झाली. या आगीत मोठे नुकसान दुकान मालकांचे झाले आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसान पाहता सरकारने दुकान मालकांना आर्थिक मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाबा ड्रेसेस, दत्त फ्रेम, पूजा इलेक्ट्रिकल्स, साई फ्रेम्स, श्री फ्रेम्स आणि आशा स्टोअर्स ही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच चुन्नूमुन्नू व अंदाज डिझायनर या दुकानांनाही आगीची मोठी झळ बसली. दुकानांमध्ये फोटो फ्रेम आणि पुठ्ठा यासारख्या ज्वालाग्राही माल असल्याने आग वेगाने पसरली. दुपारपर्यंत या ठिकाणी आग धुमसत होती, जी विझवण्यासाठी 30 बंबांचा वापर करावा लागला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग लागल्यानंतर पहाटे 2 मोठे स्फोट झाले. हे आवाज बसस्टँड परिसरापर्यंत ऐकू आले. दुकानांच्या मागे असलेल्या आमलेटच्या गाडीवरील सिलेंडरचा हा स्फोट असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोट्यवधीचे नुकसान झाल्याने या दुकानदारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न यानिमित्त समोर आला आहे. समाजाने पुढाकार घेत या दुकानदारांना मदत करण्याची गरज आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने देखील या प्रकरणात विशेष बाब म्हणून मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारण महापालिकेच्या अग्निशमन दलाची निष्क्रियता अधोरेखित करणारे चित्र आग भडकल्यानंतर अधोरेखित होणारे होते. मैं बाबा कलेक्शन का ओनर हूँ और 1.5 घंटे से मशक्कत कर रहे हैं इनको. फायर ब्रिगेड की एक गाड़ी आ रही है, दूसरी 20 मिनट बाद आ रही है, तीसरी आधे घंटे बाद आ रही है. टाइम पे पहुंच नहीं रही है कोई भी. एक गाड़ी आने के बाद दूसरी गाड़ी में कम से कम 20-25 मिनट लग रहे हैं आने को. आधे घंटे के ऊपर. अगर ये फायर ब्रिगेड की गाड़ी नहीं पहुंची नहीं तो ये आग बुझ सकती थी. बहुत कम आग होने के बाद भी फायर ब्रिगेड की गाड़ी नहीं पहुंची. बहुत. क्या नाम है आपका? मेरा अहमद तकरानी नाम है. हाँ, ये अभी बंद करके गए, आधा घंटा भी नहीं हुआ, दुकान बंद करके गए. आप क्या लग रहा है इसमें किसी की कोई शरारत वगैरह? शरारत का 100% शरारत है. मेरे को तो ऐसा लग रहा है महानगर पालिका लेके सोए हुए है, प्रशासन का सोया हुआ है. हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी उशिराने का आल्या याची चर्चा, चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लागलेल्या आगीची चौकशी करण्याची मागणी महापालिका विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी व्यक्त केली. अग्निशमन केंद्राच्या नाकाखाली ही घटना घडली असतानाही वेळेवर मदत न मिळाल्याने व्यापारी संतप्त आहेत. वीज पुरवठा खंडित असल्याने हायड्रंटवरून पाणी घेता आले नाही असे कारण विभागाकडून देण्यात आले. परिणामी सुरुवातीला MIDC मधून गाड्या मागवाव्या लागल्या. आम्ही नियमित कर भरतो, मग संकटाच्या वेळी ही यंत्रणा कुचकामी का ठरते असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला आहे. या घटनेला अपघाताची जोड असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. घटनास्थळाला शेजारील बिंदीघरचे अतिक्रमण आदल्या दिवशीच काढण्यात आले होते. त्या दुकानाला काहीही झाले नाही. जवळ असलेल्या दर्ग्यालाही आगीची झड पोचली नाही. यामुळे ही आग लागली की लावली गेली असा संशय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानावरील CCTV फुटेज तपासण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. रात में जो सिटी कोतवाली के पास जो आग लगी, ये आग लगने के बाद में कुछ चीज़ें बड़ी गंभीर है जो सामने आई. सबसे पहली बात तो ये है कि
पहला फ़ोन जब करने के यहाँ के नागरिकों ने प्रयत्न किए तो पता चला कि फायर एम्बुलेंस, फायर ब्रिगेड के लिए जहाँ पे फ़ोन करना रहता है वो लाइन ही डेड है, फ़ोन लगा नहीं। लोग यहाँ से सिटी कोतवाली गए, सिटी कोतवाली की तरफ से फ़ोन गया और सिटी कोतवाली से फ़ोन जाने के बाद में लगभग 38 मिनट के बाद में पहला जो फ़ोन गया 2:10 के आसपास गया और लगभग 2:40 के आसपास 30-35 मिनट के बाद में गाड़ी आई। गाड़ी आने के बाद में जब गाड़ी आई थी तब वो गाड़ी ऐसा नागरिकों का बोलना है कि पूरी तरह भरी हुई नहीं थी। उसको लेके जब दूसरी गाड़ी आने में और 20 मिनट का गैप था, तीसरी गाड़ी उससे और 20 मिनट बाद आई। तो इन सब चीज़ों से हमें 2-3 चीज़ें पता चली। पहले तो जहाँ पे फ़ोन कर रहे हैं महानगर पालिका को नंबर ही बंद है, फायर एम्बुलेंस, फायर ब्रिगेड का। दूसरी बात पता चली कि फायर ब्रिगेड जब खाली होती है तो पानी हाइड्रेंट से भरा जाता है। जो हाइड्रेंट में भरा जा रहा था वो हाइड्रेंट भी बंद था, उसकी मोटर भी खराब थी। और गाड़ियाँ जो थी जो यहाँ पे आ रही थी वो समय से आधा घंटा दूसरी गाड़ी को, उसके बाद में 15 मिनट बाद में तीसरी गाड़ी और 15 मिनट बाद में। तो ये जो सारी चीज़ें थी इसमें एक सवाल दिमाग में आता है कि महानगर पालिका का प्रशासन, महानगर पालिका क्या सोई हुई है। हमने आज यहाँ पे आयुक्त महोदय से भी बात की है। हमने उनसे कहा है कि इस चीज़ की बिल्कुल जल्द से जल्द चौकसी की जाए, इसके बारे में मालूमात ली जाए और आने वाले वक्त में 1 महीने के अंदर एक फायर एम्बुलेंस बढ़ाना बेहद ज़रूरी है, एक हाइड्रेंट बढ़ाना ज़रूरी है और किस नंबर पे नागरिकों को फ़ोन करना और नंबर शुरू रहे इसकी मालूमात नागरिकों तक पहुंचाना बेहद ज़रूरी है। ये चीज़ें महीने भर के अंदर करने का अल्टीमेटम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की तरफ से महानगर पालिका प्रशासन, महानगर पालिका शासन दोनों को दिया गया है। सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अगदी शेजारी असलेल्या 6 दुकानांना पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून ती दुकाने खाक झाली। आगीत व्यापाऱ्यांचे अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले। इतरांचे फायर ऑडिट करणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन दलाचे फायर ऑडिट करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे। महापालिकेचे अग्निशमन केंद्र घटनास्थळापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असतानाही यंत्रणा वेळेवर पोहोचू शकली नाही, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। या सर्व घटनेची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। इतकेच नाही तर आग लागली की लावली असा प्रश्न व्यापाऱ्यांमध्ये चर्चेला जात आहे। सकाळी बिंदीघर जमीनदोस्त केल्यानंतर रात्री लागलेल्या आगीमागे संशयाने पाहिले जात आहे। अग्निशमन केंद्र हाकेच्या अंतरावर असूनही आग आटोक्यात आणण्यात आलेले अपयश महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर शिक्कामोर्तब करते। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी आणि नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तत्काळ मदत मिळायला हवी। महापालिकेच्या शहरातील खासगी इमारतीचे फायर ऑडिट करत फिरते आता शनिवारच्या आगीचे विभागाचे फायर ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। बाळापूर तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत तब्बल 34 लाख रुपयांच्या निधी अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सन 2023 मध्ये विविध विकास योजनांसाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर माजी सरपंच आणि ग्रामसेवक सचिव यांच्या विरोधात उरड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। लोहारा ग्रामपंचायतीत सन 2023 मध्ये विविध विकास योजनांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर करून सुमारे 34 लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेतल्यानंतर आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार बाळापूर पंचायत समितीकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली। या समितीने केलेल्या सखोल तपासात निधीच्या व्यवहारांमध्ये संशयास्पद नोंदी आढळून आल्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उरड पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माजी सरपंच आणि ग्रामसेवक सचिव यांच्या विरोधात फसवणुकीसह कलम 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे। या प्रकरणामुळे बाळापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास उरड पोलिसांकडून सुरू आहे। माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी आदेशित केल्याप्रमाणे आम्ही काल लोहारा ग्रामपंचायतच्या संदर्भात उरळ पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. दाखल केलाय। त्या अनुषंगाने इथं पंचनामा करण्यासाठी आज मीटिंग आणि पोलीस अधिकारी वगैरे आले। गुन्हा दाखल झाला सर? गुन्हा दाखल झाला। अकोला जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। जिल्हा व तालुका स्तरावर मिळून 9 तपासणी पथके तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची तपासणी करण्यात येत आहे। तपासणीत 6 ठिकाणी कारवाई करत 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा व तालुका स्तरावर मिळून एकूण 9 तपासणी पथके गठीत केली आहेत। या पथकामार्फत जिल्ह्यातील सर्व 34 गॅस एजन्सीची तपासणी करण्यात येणार असून
घरगुती गॅस सिलेंडरचा योग्य पुरवठा आणि वितरण सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान तपासणी पथकांनी विविध व्यावसायिक आस्थापनावर धडक कारवाई सुरू केली असून आज 25 व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान काही ठिकाणी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने 6 ठिकाणी कारवाई करत एकूण 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस एजन्सीसमोर अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवणूक काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठवणूक, अवैध धंदे, शस्त्र बाळगणे तसेच विविध गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चित्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील अधिकारी व अंमलदार पुसद उपविभागात गुप्त माहिती गोळा करत असताना दुपारी सुमारे 12 वाजता आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या नूर कॉलनी सुभाष वाड येथील घरात एक अवैध गॅस सिलेंडर साठवणूक जादा दराने विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुरवठा निरीक्षक व पंचासह छापा टाकण्यात आला असता तर भारत HP व इंडेन या कंपन्यांचे एकूण 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर आढळून आले. चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा साठा अवैध असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी एकूण अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील जुन्या उमरसरा परिसरात किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. नेमकं काय घडलं पाहूया. यवतमाळ शहरातील जुन्या अमरसरा परिसरात 13 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. अमोल संगीत खडसे वय 25 वर्ष असं मृत युवकाचं नाव आहे. अमोल दुपारी घरातून खर्चासाठी बाहेर गेला होता. रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याच्या मित्राने अमोलच्या आईला फोन करून अमोलवर हल्ला झाल्याची माहिती दिली. जुन्या अमरसरा परिसरातील वडाच्या झाडाजवळ आरोपींनी अमोलवर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सतीश त्र्यंबकराव गजबिये आणि कृणाल त्र्यंबकराव गजबिये या दोघांना अटक केली आहे. तर गुड्डू उर्फ नितीन गजबिये हा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार अमोल आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी अमोलवर चाकूने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि काही तासातच 2 आरोपींना अटक केली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत तपोवन, साईनगर व MIDC असे 3 नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव कधी मान्य करणार असा प्रश्न आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पांवर चर्चा करताना आमदार सुलभाताई खोडके यांनी सांगितले की अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या गाडगेनगर व नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे विभाजन करून नवीन तपोवन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावे. तसेच राजापेठ व बडनेरा पोलीस स्टेशनचे विभाजन करून नवीन साईनगर पोलीस स्टेशन व फैजरपुरा व राजापेठ हद्दीतील वाढत्या लोकसंख्यात लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवीन MIDC पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावे अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे वारंवार प्रत्येक अधिवेशनातून लावून धरली आहे. अध्यक्ष महोदय, 26-27च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागणीवर बोलत असताना, गृह विभागाच्यावर बोलत असताना अमरावती शहराची लोकसंख्या जवळपास 9 लाखाच्या पर्यंत गेली आहे. चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून या ठिकाणी अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून नवीन 3 पोलीस स्टेशनची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे गाडगेनगर ते नांदगाव पेठ हे 2 पोलीस स्टेशन आहे. त्याच्यामध्ये तपोवन या भागामध्ये नवीन पोलीस स्टेशन देण्याची मागणीचा प्रस्ताव मागितला आहे. त्या ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्याची सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव मागितला आहे. त्यासोबत राजापेठ पोलीस स्टेशन ते बडनेरा यांचं सुद्धा विभाजन करून त्या ठिकाणी साईनगर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. आणि तिसरा राजापेठ पोलीस स्टेशन ते फ्रेजरपुरा याचं सुद्धा विभाजन
विभाजन करून MIDC या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाला पाठवला आहे. माझी शासनाला विनंती आहे, गृह विभागाला विनंती आहे की हे तिन्ही पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे, आपण त्याला मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, चोरीचं प्रमाण वाढत असल्यामुळे CCTV कॅमेऱ्याची मागणी अनेक प्रत्येक अधिवेशनामध्ये मागते, पण त्याला मान्यता मिळाली नाही. म्हणून मला शासन गृह विभागाला विनंती आहे, CCTV कॅमेऱ्याचा प्रस्ताव तयार आहे, त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या वतीने विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा सुरू असून शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, शेतमालाला योग्य भाव तसेच शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करून यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या दौऱ्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून झाली असून त्यानंतर वाशिम, अकोला येथे भेटी देण्यात आल्या. आज अमरावती आणि यवतमाळ येथे दौरा होत असून उद्या वर्धा आणि नागपूर तर परवा भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे भेटी देण्यात येणार आहेत. या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली जात आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य निर्णय आणि उपाययोजना करण्यावरही भर देण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. संघटन हे लोकांच्या हितासाठी कार्य करत असून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रिपोर्ट देऊन आपल्याला शेतकऱ्याच्या प्रश्नावर ही कामं केली पाहिजे, ही भूमिका किसान सभा म्हणून आम्ही येणार आहोत. त्यासाठी ही संघटना बांधणी असली पाहिजे हा उद्देश ठेवून आज हा दौरा आयोजित केला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याकडून चौकशीचे संकेत, तर महापौर शारदा खेडकर यांची आगीच्या सर्व प्रश्नांवर चुप्पी. महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, अग्निशमन दलाच्या ढिसाळ कारभारावरून आमदार खंडेलवाल यांनी फायर ऑफिसरला झापले. अकोल्यात भीषण अग्नितांडव, गांधी रोडवरील 6 दुकाने जळून खाक, 1 कोटींचे नुकसान. दुसऱ्यांचे ऑडिट करणाऱ्यांचेच फायर ऑडिट करा. कोतवाली आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनावर टीकेची झोड. हाकेच्या अंतरावर असूनही गाड्या उशिरा का? विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांचा सवाल आणि उपस्थित केली घातपाताची शंका. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.